आज मला हळद लागन, उद्या मग लगन होईन, मग बायको येईन. वाव किती मजा. ए पोट्या उठून बैस ना. काऊन? अरे दलिंदरा, पाहुण्याला फोन लावून लग्नाचं निमंत्रण दे. मुरळी सांग लग्नाला या म्हणा माया. ओ दादी, कशाला बोलवायचं त्या पाहुण्याला लग्नाला? त्या ना मग लग्न जमू देल नी. 5-6 सोरकी मोडेल त्या ना माया. अरे त्यानं क्षण खाल्लं म्हणून आपण बी क्षण खायचं नाही. आपलं काम आहे त्याला बोलवायचं. हो दादी, तुम्ही कधी सांगितलं नाही आपले पाहुणे क्षण खाते म्हणून. अरे जड मस्तकाच्या म्हण येती. दो पारून तो हळदीचा कार्यक्रम आहे. लवकर फोन लाव पाहुणे यायला. बरं झालं श्याम्या तू आला. आता मला फोन लावायला मदत कर. भावा तुझ्यासाठी जान हाजीर रे आपली. तू जान नको देऊ मला, फक्त माझ्याकडून गेलूच नाही पैसे वापिस दे. हे तेही सर तू आता. बर ते जाऊ दे. यादीतलं पहिलं नाव सांग कोणाचं इथं फोन लाव तुम्ही. पहिलं नाव आहे गरम मसाला. यो कोणता पाहुणा आहे गरम मसाला? पुढलं नाव सांग बर का. पुढलं नाव आहे 15 किलो तांदूळ. अरे बालवाडी नापास, ही किराणाची यादी आहे, पाहुण्याची यादी काढ. अरे हा चुकलं. सांग पहिलं नाव. ठोंबरे मामा. येल्लो ठोंबरे मामा आहे का? हा, काय गुतलं मायाशी? अहो ठोंबरे मामा, लग्न आहे म्हणलं मग या महिन्यात 28 तारखेला. तू अभि लगन जमलं का? जमलं का म्हणजे? अहो मी माणूसच आहे ना, जनावर थोडी आहे. कोणा संग जमलं? पोरी संग. अरे उलडा फुक्या, पोरीचं नाव गाव काय आहे? पोरीचं नाव गाव माहित करून घ्या आणि पोरीच्या घरी जाऊन टाका मग लगन मोडून. मी सोयरिकी मोडाचे काम करतो का? अहो तुम्ही किती गुणाचे माहिती आहे मला. कुकू टिळे वय लगन मोडेल तुम्ही मग. बिन पाण्याची देशी आणतो म्हणी नवर देव. कधी पिली मी बिन पाणी दारू? रातीच पिली. चुकणार भाऊ, तू मित्रनी जित्ता यम आहे मांग. लग्नात बुंदी गिंदी आहे ना? सगळे फक्त आहेर करा 5-10 हजार रुपये आणि घरातले धुडके धाडके घेऊन येऊ नका. कपड्याचे आहेर स्वीकारल्या जाणार नाही. नवरीचं नाव तर सांगायचं असतं. अहो लग्नाच्या दिवशी तुमच्या पापी नजरानं नवरीच पाहून घ्या ना. मग लग्नाला कपडे गिपडे? कपडे आहे माझ्याकडे. अरे हिजाड्या, आम्हाला कपडे. तुम्हाला कपडे तुम्ही घ्या, नाही तर उघडे या. लगन तुमचं आहे का मग? अरे भाच्याच्या घरचा ड्रेस पाहिजे मामाला, छोटा मोठा. हा या तुम्ही फक्त. अंडरपॅन्ट गेले तुमच्यासाठी. पुढचा पाहुणा कोण आहे सांग. यलपाटे मावशी. ही मावशी लय खराब आहे, तूच बोल भो. इतकं काय घाबरतो रे, मी बोलतो. बोल मग. यल्लो कोण आहे? हॅलो, आय एम स्पीकिंग फ्रॉम राहुल पाटील होम फॉर वेडिंग इन्व्हिटेशन. ओय टॉमीचे पप्पा, कंपनीचा फोन आहे, बॅलन्स आटपायला आलं वाटतं. अहो मावशी, मी राहुलच्या इथून बोल राहिलो, लग्नासाठी फोन केला. अरे इंग्रजाच्या पोटची आवल्यात, मराठीत बोल ना मग. अहो मावशी, लग्नासाठी फोन केला. मग लग्न व्हायले, आता का दुसरं करतो? तुमचं लग्न नाही, राहुलचं लग्न जमलं, त्याच्या लग्नाला या. पत्रिका घेऊन नाही येत का मग तुम्ही आमच्या घरी? मालदार पाहुण्याच्या घरी गेलतो आम्ही पत्रिका घेऊन. ते जास्त आयर करते ना म्हणून. म्हणजे आम्ही आयर करत नाही का मग? तुम्ही करता 50 रुपये आयर, त्याच्यासाठी 500चं पेट्रोल खर्च करून याल पुरतं का तुमच्या घरी पत्रिका घेऊन? अरे अवकाळी पाण्यात पडेल शदुडा, कपड्याचा बी आयर करतो आम्ही. मालूम आहे किती भारी कपड्याचा आयर करता तुम्ही. तर भाकरी बांधाचा रुमाल आणता एक आणि एक हातगाडीवरची साडी आणता. अरे दलिंदरा, आणतो हीच मोठी गोष्ट आहे. काय मोठी गोष्ट आहे? 50 रुपये आयर करता आणि सगळं घर जेवायला येता आणि वाढण बी घेऊन जाता. नवरीचा फोटो टाकून दे मला वटावर सापवर. वटावर सापवर म्हणजे? व्हॉट्सअपवर म्हणली मावशी. हा टाकून देतो, वटावर सापवर फोटो टाकून देतो. लगन कधीच आहे? 28 तारखेचं आहे. बरोबर लग्नाच्या दिवशी या. आधी बसून येऊन बसू नका इथं, रिकामा जेवायला ताप. माया बहिणीचं घर आहे, कधी येईन मी? तो बापाचं खाऊ राहिले का मी? हा यलपाटे मावशी, आवाज नाही उराला, ठेवतो मग मी फोन. अय पोट्ट्यो, झाले का फोन लावणं? हा झाले. चला मग त्या हळदीचा कार्यक्रम उरकून घ्यायचंय. लय कुठले राहते हो काका लग्नाचे? निमंत्रण द्या, हळद लावा, अमुक तमुक. म्या म्हणलं होतं याला पळून जाऊन लग्न कर, टेन्शनच नाही कशाचं. अहो काका, पळून जाऊन करेल लग्न कसं आहे? चायना मालासारखं राहतं. चले तो चांद तक, नाही तो शाम तक. बर चला, तो कार्यक्रम आटपून घेऊ.
कोणाचा कार्यक्रम? कोण मेलं? अरे खेकड्या, हळदीचा कार्यक्रम आटपून घेऊ. हा चला चला. हेलो गाइस, इंडियन प्रीमियर लीग इंटरेस्टिंग हो गया है. इसी के साथ 1x से पैसा इनकम करने का बढ़िया मौका है. इस मैचेस में गेम खेलने पर कार, आईफोन, टीवी, एप्पल वॉच और भी कैश प्राइज जीतने का मौका है. इसके अलावा यहाँ पर और भी बहुत सारे ऑफर्स है और इस ऐप में सभी स्पोर्ट्स लाइव मैच का रिजल्ट देख सकते हो एंड उसी मैच पे स्कोर प्रेडिक्टिंग बेटिंग भी कर सकते हो. जैसे कि कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम का कितना रन होगा, किसका सबसे ज्यादा स्कोर होगा. इसके अलावा यहाँ पर और भी बहुत सारे गेम है और रजिस्टर करते टाइम मेरा प्रोमो कोड 1 पाटिल यूज करते ही फर्स्ट डिपॉजिट पर 66,000 तक बोनस मिलेगा. आप आसानी से पेटीएम बैंक और भी तरीके से अपने जीते हुए पैसे विड्रॉ कर सकते हो. तो देर किस बात की, डिस्क्रिप्शन एंड कमेंट्स में 1x bet का लिंक एंड प्रोमो कोड पिन किया गया है एंड प्रोमो कोड यूज कीजिए और अपने फेवरेट टीम को सपोर्ट कीजिए एंड कैश प्राइज जीतिए. लावा रे हळद नावर देवाले. आता तू मुंजाचा पित्तर वशीन. काय झालं? अहो दादी, ही हळद नाही, गरम मसाला आहे. कोण आणला रे गरम मसाला इथं? त्या पलीकडल्या गाऊनवाल्या घर घुशे काकून आणला. ओ बाई, तुम्हाला दिसत नाही का गरम मसाला आहे का हळद इथं? अय भाऊ, मायावर कशाला गरम उरायला? मले मोती बिंदू व्हायले, नीट दिसत नाही मले. श्याम्या, जाय रे, आतून चांगली हळद घेऊन ये. घ्या हळद आणि घसाडा नवर देवाले. आता एवढी साक होता तू, भोंगा येण्याचा गल्ले आहे ना, आणि पायता पायताच नवरदेव झाला ना. मावशी, आता लहानपणीचं कशाला उकरून काढवाले इथं? चुपचाप हळद लावा आणि बाजूला खपा. आजूक लगन बी झालं नाही आणि लागला का लगे रंग दाखवाले. तुमच्या सारख्याच कळलाव्या बाया लोकांचे चालू संसार मोडत्या. शनफडराव, तुमचं पोरग लग्नाच्या आधी इतकं घुरघुर करू राहिलं तर बायको आल्यावर तुम्हाला तर घराच्या बाहेरच काढून देईन. अहो यलपाटे मावशी, त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. याच्या नावावर पाणी प्यायचा गिल्लास सुद्धा नाही करेल म्या. घर जमीन सगळं माझ्या नावावर आहे. येऊ काय घराच्या बाहेर काढून मला आरामखोर? अहो डॅडी, म्या म्हणलं का तुम्हाला घराच्या बाहेर काढायचं? ओ यलपाटे मावशी, झालं ना तुमचं? जा बर का तुम्ही, उभे उभे भांडे लावून देईल तुम्ही आमचे. आज तुले हळद लागन, उद्या तू घोड्यावर बसोन, लगन झाल्यावर बायको तुले गाढव बनवन, 2 दिवस बायको तुले आहो आहो म्हणन, 2 महिन्यान ती तोया डोक्यावर बसन, 1 वर्षात ती तुले सालदार बनवन, 2 वर्षान म्हणन आमचे यायले अक्कलच नाही न. हो मावशी, असे कोणते गाणे म्हणून राहिले? अरे पोरा, मला माहित आहे लग्न झाल्यावर सगळे पोरं बदलते. तुम्हाला जर इतकं पुढचं भविष्यातलं कळतं तर तुमची पोरगी पळून गेली ते कस काही समजलं तुम्हाला? रावल्या, असं बोलत असते का मोठ्या माणसाला? मग मोठ्या माणसांनी बी तोंड सांभाळूनच बोललं पाहिजे ना. आता मी लावतो नवरदेवाले हळद. जरा आरामानं लाव, नाही तर घालचून त्याच्या डोळ्यात बोट आणि करसून माझ्या पोराला लग्नाच्या आधी आंधळ. राहुल, तू लगन झाल्यावर मला विसरून जासून रे. अरे गळे कोण काढू आला, मी मेलो का? तू बायकोचा बैल होसून आणि मला विसरून जासून. अरे फाळ्या दाताच्या, लग्न करून मी सासरवाडीने चाललो, इथे येऊ राहिलो. आता आपली दोस्ती पहिल्यासारखी नाही राहिलं. याला आवरा कोणीतरी, नाही तर मी याचा मर्डर करीन बर का. आता माया संग दारू कोण पिन रे? रावल्या, दारू बी पितात तुम्ही? अय श्याम्या, इकून तिकून जमलं मग लगन तर उद्या ना. कशाला आतल्या गोष्टी सांगू राहिला इथं? थोडं इमोशनल झालो होतो मी. बरं झालं मी मेलो नाही तर तो इमोशनल होऊन मग सगळे कांड बाहेर काढले असते. लोकांना मला मेल्यावर बी शिव्या दिल्या असत्या. तू टेन्शन नको घेऊ, मी बाजूला उभा राहतो. अय नवर घेऊ, नवरीचं नाव तर घे. चिंगी घेतलं असं नाही, उखाण्यात घे. बर ऐका, येड्या बाबळीला एरंडाचा पाला, चिंगीचं नाव घेतो, झुकेगा नाही साला. अरे लग्न झाल्यावर तू झुकेगा बी, भांडे बी घासेगा आणि घरातले सगळेच काम करेगा. तुम्हाला चांगलाच अनुभव दिसतो, तुमचा नवरा घरातले सगळेच काम करतो वाटतं. अरे श्याम्या, तिला फोन लावून विचारू का तिकडे कसा झाला हळदीचा कार्यक्रम? हा विचार. येल्लो, काय चालू आहे? जाने मन कोण आहे? खेबड्या,
तो बहिणीचा होणारा नवरा आहे. बोमला दाजी काय म्हणता? अरे बिना गुळ्या तो अशी काही काम नाही, तिच्याकडे फोन दे. मला सांगा ना काय काम येतं, मी सांगतो ना ताईला. असं का? एक चुम्मा पाहिजे होता. थांबा दाजी, ताईकडे फोन देतो. ताई तो भाड्याचा म्हणजे नवऱ्याचा फोन आहे. यल्लो बोमला कवा मी फोन तुला दिले का त्या खर्जुल्याला दिले? मला दिले. मग त्याच्याकडे कस करायचो का बी फोन? त्यो गेम खेळायला घेतो फोन. लहान आहे त्यो, त्याला काय समजतं अजून एवढं? आता जर दुसऱ्या बायच्यानं त्यानं फोन उचलला ना तर तिथे येऊन कानाखाली मारीन मी त्याच्या. बर ते जाऊ द्या, फोन कशाला केलता? हळदीचा कार्यक्रम कस काय झाला तुमच्याकडे? चांगला झाला. अय ऐक ना, तुला एखादी सक्की चुलत बहीण आहे का? कौन? मामा मित्र श्यामेनी का त्याच्यासाठी पाहिजे होती. मी माझ्या बहिणीला उंदराचं औषध खाऊ घालीन, पण त्या खेकडे संग लग्न नाही होऊ देणार. अहो लय चांगला आहे श्यामे. तोंड पाहिलं का त्याचं? कोणी म्हणून म्हशीनं पाय दिला तोंडावर. बर ते जाऊ दे, तो घरच्याला आवडलो का मी? बाबाला आवडले, पण मम्मी म्हणी नवरदेवाचं तोंड परातीवाणी आहे आणि शरीर नागतोड्यावानी म्हणी. पण बाबांना जेव्हा तुमची प्रॉपर्टी सांगितली ना तेव्हा मम्मीनं हो म्हणलं लग्नाला. मला आज माहित झालं की मग नागतोड्यावानी शरीर आहे आणि परातीवानी तोंड आहे म्हणून. आता आवडता तुम्ही सगळ्याला. मग आठवण येते का नाही? लय आठवण येते त्याची, पण घरच्यांना मारून कुटून ते लपडं मोल्ड आणि तुमच्या गळ्यात गुतून दिलं. म्हणजे तो लपडं होतं काय याच्या आधी? सगळ्याच राहतं तुमचं बी असन ना. अव एकदम कोरा करकरीत पीश आहे मी. आता लोक मी कोणत्याच पोरीला हात सुद्धा लावेल नाही. तुम्ही किती साधे भोळे. मग येता आता लोक 6-7 लपडे व्हायले. आता समजलं. मला तो बापाला 10 लाख रुपये हुंडा कवून द्याला तर. अव तुमच्याकडे जास्त जमीन आहे ना म्हणून जास्त हुंडा भेटू राहिला तुम्हाला. तुमची सगळी जमीन किती आहे? आपली सगळी जमीन 20 एकर आहे. करे तुमचं वावर नांगराला ट्रॅक्टर आलतं. तुम्ही ट्रॅक्टरवाल्याला 10 एकर जमीन सांगितली होती. मग अजून 10 एकर आता कुठून आली? अरे जंगल दिमाखाच्या, ट्रॅक्टरवाल्याला जमीन कमी सांगायची आणि पोरीवाल्याला जमीन शिल्लक सांगायची, तेव्हाच फायदा होतो. वा रे काय दिमाग येतो वा. तो यावर तर 2 पिसाळलेले कुत्रे वळवून टाकायला पाहिजे. येल्लो काय झालं? काही नाही. तुमच्या काय अपेक्षा आहे माझ्याकडून? 5-6 पोराची अपेक्षा आहे फक्त तो ऐकून. मी पोरगी आहे, कुत्री नाही 5-6 पोरं पैदा करायला. तू फक्त माय बापाला खुश ठेव, बाकी काहीच अपेक्षा नाही मला तो ऐकून. काय करू तुमच्या माय बापाला खुश ठेवासाठी? नाचू का त्याच्या पुढं? अव घुटण्यात मेंदू, त्याच्या पुढं तमाशा नाही करायचा. मग काय करायचं? त्याची सेवा करायची, तितक्यातच खुश होते ते. सेवा म्हणजे दररोज अगरबत्ती लावून पूजा आरती करायची का त्याशी? कवा तो मेंदू मध्ये हाडकं आहे का? आमुषाची पैदास झाली. Mogambo, Joshua.